नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात राजेंद्र खैरनार यांच्या त्रिकोणातील बिंदू या कथासंग्रहातली कथा. पण श्रोते हो, तत्पूर्वी तुम्ही जर आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत तुमच्याकडनं चॅनल सबस्क्राईब करणं झालं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया श्रोते हो, राजेंद्र खैरनार लिखित मुक्ती. आजे, ए आजे. रविवारचा दिवस होता. बाजी अंगणात लिंबाच्या झाडाखाली आपल्या जुन्या पाण्या मोटरसायकलला घरच्या घरी दुरुस्त करत बसला होता. गाडी घेतानाच जुनी घेतलेली, त्यात रोजच तिचं काम. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीचा अपवाद सोडला तर गाडीला एक दिवस विश्रांती नाही. त्यामुळे गाडी कामावर आलेली. पण फिटरकडे न्यावी तर 3-4 हजार रुपये सहज जातील. खिशाला आता तेवढी तोशी सहन होणारी नव्हती. परीक्षा फॉर्म भरायची तारीख जवळ आली होती. मागच्या वेळी तर लेट फी भरायला लागली होती. वेळेवर फॉर्म भरला नाही तर वर्ष वाया जायची भीती. अशा वेळी जवळचे पैसे खर्च करणं बाजीला परवडणारं नव्हतं, पण मोटरसायकल उभी ठेवूनही चालणार नव्हतं. त्यामुळे कळेल तसं जमेल तसं मोटरसायकल दुरुस्तीचं काम त्यांनी हाती घेतलं होतं. आजे, ए आजे. बाजी आपल्या गाडीचं मागचं चाक खोलता खोलताच आवाज देत होता. त्याची आजी हिराबाई शेजारीच आपल्या फाटक्या साडीला ठिगळ लावत बसली होती. तिचं कधी आपल्या सुईकडे लक्ष तर कधी आपल्या नातवाकडे लक्ष. बाजीरावाची आजी म्हणजे हिराबाई. नाव हिराबाई, पण सर्व गाव तिला बहिराबाई म्हणत असे. बहिराबाई 70 पार गेलेली. डाव्या कानानं कमी ऐकू येतं, तेवढं सोडलं तर बहिराबाईचं शरीर 100% धडधाकट. नजर घारीसारखी तीक्ष्ण. सुईत धागा स्वतःच होणार. या वयात सगळे दात मजबूत आणि जागच्या जागी. कच्चे चणे सहज फोडू शकतील असे. पाय काटक. चालायला लागली की हरणासारखी तुरू तुरू पाळणार. 7-8 मैल चालणं आजही हिराबाईला अवघड वाटायचं नाही. नाही म्हणायला आता वयोमानानुसार शरीरावर सुरकुत्यांचं जाळं पसरलेलं. थोडी कमरेत वाकलेली. हातात काठीची गरज नाही. कामाला कुठे कमी नाही. तरण्या ताठ्या पोरींबरोबर शेतात काम करणार. मजुरी करून पोट भरणार. नवरा 40शीतच संसार अर्ध्यावर टाकून जग सोडून गेलेला. तो दारू प्यायचा, कष्टाची कामं करायचा. दारू प्यायल्या बिगर त्याला झोप येत नसायची. घरी येताना झोका खात खातच यायचा. आल्या आल्या जेवायला मागणार. आता बहिराबाई घरी आराम तर करत नव्हती. ती घरीच असती तर स्वयंपाक तयार असता, पण तीही कामावरनं आत्ताच घरी आलेली असायची. रस्त्यानं येता येता चुलीसाठी लाकडं गोळा करायची, त्यांची मोळी बांधून डोक्यावर घ्यायची आणि लगबगीनं घर गाठायची. आल्या आल्या कपभर चहा घेतला की हत्तीचं बळ आल्यासारखी ती घर आवरायला लागायची. चुलीवरचा तवा गरम होत नाही तोपर्यंत नवरोबाचे पाय अंगणात पडणार आणि आल्या आल्या अंगणातनं तो रडणार, हिरे अजून भाकर झाली नाही वे. तिला सारं गाव बहिराबाई म्हणायचं, पण तिचा नवरा मात्र तिला हिरा म्हणूनच हाक मारी. हिरा काही उत्तर न देता आपलं काम करत राही. थोड्या वेळानं झोपडीतून धूर आकाशाकडे झेपावलेला दिसायचा आणि तो धूर बघून तिचा नवरा खुश व्हायचा, अंगणात येऊन बसायचा. एकदा हिराचा नवरा खूप दारू पिऊन आला होता. खूप म्हणजे रोजच्यापेक्षा 1 ग्लास जास्त. कसल्या तरी कारणावरनं भांडण करायला लागला. अचानक त्याने आपल्या उजव्या हातानं बेसावत हिराच्या डाव्या कानफाटावर जोरदार फटका मारला. हिराचा डावा कान डोकं बधीर झालं. क्षणभर ती जागेवरच बसली. तिला काही सुचेनासं झालं. हिराबाई बहिराबाई झाली ना ती अशी. खरं तर हिराला दुसऱ्या कानानं चांगलं ऐकायला येत होतं, पण लोकांचं काय, त्यांनी हिराला बहिराबाई करून टाकलं.
गाव तसं छोटंच, त्यात हिराबाईची वस्ती म्हणजे 7-8 घरं, गावापासून 2 हात अंतर ठेवून. पूर्वी हे अंतर जरा जास्त होतं, पण गावातली घरं वाढत गेली तसं गावाचं आणि हिराबाईच्या वस्तीचं अंतर कमी होत गेलं. गाव हिराबाईच्या वस्तीपर्यंत कधी पोहोचलं कळलंच नाही. पण तरीही गावच्या सुविधा तिच्या दारापर्यंत कधी पोहोचल्या नाहीत. पाण्याचा नळ नाही, रस्ता नाही का लाईट नाही. ग्रामसेवक घरपट्टी मागायला मात्र न चुकता येणार. हिराबाई त्याला म्हणायची, अरे माझी झोपडी आहे, घर नाही आहे. सरकारनं घरपट्टी मागितली असन, झोपडीपट्टी नाही. तर सरपंच म्हणणार, ही बहिराबाई ना लय चिक्कू आहे, पैसा सुटत नाही. शेजारचा रामा सुतार तिला बाभळीचं झाड म्हणायचा. बाभळीच्या झाडाजवळून कितीही जपून जा, काटा पायात टोचणारच. गावातला कुणीही असो, हिराबाईच्या घराजवळून चालला असेल तर त्याला हिराबाई काही ना काही टोकल्याशिवाय राहणार नाही. आजूबाजूच्या बायांना, सासूरवाशिणींना मात्र हिराबाईचा आधार वाटायचा. काही दुखलं खुपलं की त्या हिराबाईकडे हक्काने येणार. हिराबाई आपल्या झोपडीत समाधानानं राहत होती. अंगणातला लिंब, झोपडी आणि हिराबाई तिघांनी खूप उन्हाळे पावसाळे बघितलेले. नवरा गेला. त्याच्यानंतर संसाराचा गाडा हिरानं नेटानं पुढं ढकलला. पोराचं लग्न केलं. 2 दिवस सुखाचं तोंड पाहिलं नाही तोवर दुःखानं हिराबाईचं घर गाठलंच. मुलगा विहीर खोदण्याच्या कामावर जायचा. एकदा विहिरीत उतरताना दोर तुटला आणि 50 फूट खोल विहिरीत खडकावर आपटला. त्याला विहिरीतून वर काढेपर्यंत तो खूप खूप वरती पोचला होता, जिथून त्याला परत आणणं कोणाला शक्यच नव्हतं. बाजी तेव्हा आईच्या पोटातच होता. दारात मुलाचं प्रेत आणि घरात गरोदर सून कुणाला बघायचं. हिराच्या डोळ्यातलं पाणी पळालं. नवरा मेला ते दुःख पचवलं, मुलाचं दुःख कसं पचवणार. त्याही परिस्थितीत हिरानं हार नाही मानली, कुणापुढे हात पसरवला नाही. डोंगरा एवढं दुःख गिळून ती परिस्थितीशी लढत राहिली. बाजी हाक मारत होता, आजी आजी. बाजीला वाटलं आजीने ऐकलं नाही. त्याने आजीकडे बघितलं. आजी त्याच्याकडेच बघत होती आणि ती डोळ्यांनी विचारत होती, अरे ऐकती बाबा, बोल ना, काय म्हणतो. आजी हातातलं काम सोडून ऐकते म्हटल्यावर बाजीनेही हातातला स्क्रूड्रायव्हर खाली ठेवला. त्याचे हात काळे झालेले, कपडे काळे झालेले. बाजी रोज भल्या पहाटे आपल्या बाईकवर तालुक्याला जाणार, वर्तमानपत्राच्या स्टॉलवर पोहोचणार, वर्तमानपत्र मोजून घेणार, 2 मोठ्याल्या पिशव्या गाडीला अडकवणार आणि 9 वाजेपर्यंत शहरात पेपर टाकणार. त्यानंतर कॉलेजला जाणार. 1-2 लेक्चर सापडायची तेवढी करणार आणि दुपारनंतर घरी परत येणार. दारात हिरा आजी त्याची वाट बघत बसलेली असायची. गेल्या 2 वर्षांपासून बाजी पेपरची लाईन टाकतोय. 12वी नंतर चांगले मार्क्स आणि इच्छा असून सुद्धा त्याला इंजिनिअरिंगला जाता आलेलं नाही. अनंत अडचणी होत्या त्याच्यासमोर. फीचा प्रश्न तर होताच, पण इंजिनिअरिंग कॉलेज जिल्ह्याच्या ठिकाणी. आजीला सोडून जिल्ह्याच्या ठिकाणी जाणं त्याला शक्य नव्हतं आणि फी भरणं सुद्धा शक्य नव्हतं. आजीनी त्याला लहानाचा मोठा केला. मजुरी करून हाताला मिळेल ते काम करून हिरा आजीनं त्याला मोठ्या प्रेमानं वाढवलं होतं. बाजीसाठी ती सगळ्या गावाशी लढायला तयार असायची. नातू शिकतो एवढंच तिला माहिती, त्यांनी खूप शिकावं एवढीच तिची इच्छा. नातू काय शिकतो, त्याला किती मार्क मिळतात याच्याशी तिला काही देणं घेणं नव्हतं. बाजीला आपल्या आईचा चेहराही आठवत नाही. लहान होता तोपर्यंत तो आजीला आई म्हणायचा. शाळेत जाऊ लागल्यावर त्याला गुरुजींनी सांगितलं की ही तुझी आई नाही आहे, आजी आहे, तिला आजी म्हणायचं. त्यानंतर हिराबाई त्याची आजी झाली. पण बऱ्याचदा त्याच्या तोंडून हिराला आई म्हणूनच हाक मारली जायची.
हिराबाईला आपल्या नातवाचं खूप कौतुक. आई बापाविना वाढलेलं पोर, तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं. शाळेत न चुकता जाणार, अभ्यास करणार, घरात मदत करणार आणि सुट्टीच्या दिवशी मिळेल तिथे आजीच्या बरोबर कामाला जाणार. बाजारही करून आणायचा. आजीचा फार हलका केला होता त्याने. बाजी हिराबाईचा आधार होता, म्हातारपणाची काठी होता. अगं आज्जे, मी तुझ्याशी बोलतोय. हिराबाई भानावर आली, डोळ्यांनीच खुणावलं. अरे ऐकतीन बाबा, बोल की. आज्जे, तुला कळलंय का? सरकार वारलं. आ? हिराबाईला हसूच आलं. डोळे बारीक करत ती म्हणाली, अरे सरकार कधी मरतंय वय? अगं आजी, ते मुंबई दिल्लीचं सरकार नाही, आपलं तालुक्याचं सरकार. तात्यासाहेब सरकार मिळाला. असं आहे वय? पण असा कसा मिळाला? असा कसा म्हणजे? अगं आजी, सगळे मरतात तसा मिळाला. बाजी बोलता बोलता पुन्हा आपलं काम करायला लागला. अरे तसं नव्हं. अरे धडधाकट होता म्हातारा, दह्या तुपात वाढलेला, आणि पैशाची बी काय कमी नव्हती. डॉक्टरला दावलं नाही काय? अगं आजी, दवाखान्यातच मिळालाय सरकार, ते बी जिल्ह्याच्या मोठ्या दवाखान्यात. 10 दिवस ICUत होता. तुला माहिती तरी आहे का जिल्ह्याचा दवाखाना किती मोठा असतो ते? अरे भाई, तर माहिती की ICC काय ते पण मला माहिती. बाजी हसला. अगं ICU म्हणजे अतिदक्षता विभाग. चांगले मोठमोठे डॉक्टर होते जवळ, पण झालं होतं वय त्याचं, मिळाला. तुला कसं माहिती? अगं आजी, मी पेपर वाटतो, साऱ्या जगाची खबरबाट ठेवतोय. हां, ते बी खरंच आहे म्हणा. आजीनं होकारार्थी मान डोलावले. पण कधी, म्हणजे कधी मिळाला सरकार? अगं 9 दिवस झाले, उद्या दशक्रियाविधी आहे त्यांचा, आणि तू हे आज सांगतो वय मला? बाजी हसला. आपलं काम पुन्हा थांबवत आजीकडे बघत म्हणाला, आजी, अगं तो सरकार काय आपला नातेवाईक आहे का तुला लगेच सांगायला? मिळाला सरकार, मिळाला. आपलं काम सुरू करत तो म्हणाला, अरे तसं नाही बाजी. अरे सरकार लय मोठा माणूस होता, नाव होतं त्याचं तालुक्यात, तात्यासाहेब सरकार. पंचक्रोशीत त्यांची श्रीमंती पसरलेली. पण भाऊबंदकीच्या भांडणात, कोर्ट कचेऱ्यात बराच पैसा गमावला. एकुलता एक मुलगा, त्याला त्यांनी शिकवला. मुलगाही हुशार. शिक्षणासाठी लंडनला गेला, तिथेच नोकरी मिळाली. आता तो तिकडचाच झाला. त्याला वडिलांच्या संपत्तीची हाव नव्हती. त्यातच भाऊबंदकीच्या भांडणांचा त्याला वीट आला होता. त्याला त्याचा भरपूर पगार होता. नोकरी मिळाल्यानंतर हळूहळू त्याचं देशात येणं कमी झालं. बाप म्हातारा झालेला. आई बाबा दोघांना लंडनला घेऊन जायची त्याची तयारी होती. नाही, त्यांनी तर आग्रह चालवला होता की तात्यासाहेबांनी एकदा तरी लंडनला यावं. तात्यासाहेबांना कसली भीती होती कोणास ठाऊक, पण ते काही देश सोडून जायला तयार नव्हते. तिकडे त्यांच्या मुलानं त्यांना लंडनला न्यायची तयारी चालवली होती. विमानाची तिकीटं काढून झाली होती, पण त्या विमानात बसायच्या आधीच तात्यासाहेबांनी इहलोकीची यात्रा संपवली. शेवटी मुलाची भेट न होता त्यांनी शेवटचा श्वास घेतला. बाजी आपल्या हातातलं वर्तमानपत्र, त्यातला सरकारचा फोटो आजीला दाखवत होता. हे बघ आजी, अगं त्याच्या मुलांनी सगळ्या लोकांना आवाहन केलंय का दशक्रियाविधी वगैरे काय होणार नाही, पण ज्यांचे कोणाचे तात्यासाहेब सरकारांकडे घेणं असेल ना, त्यांनी उद्या भेटावं, कारण तो इथली आपली सगळी मालमत्ता विकून आपल्या आईला घेऊन परदेशात, म्हणजे लंडनला जाणार. कायमचा जाणार आहे वय? अगं हा, कायमचा जाणार आहे. म्हणजे दसरा दिवाळीला पण येणार नाही वय? हिराबाईचा भोळा प्रश्न. आजीच्या चेहऱ्यावर पसरलेलं आश्चर्य बघून बाजीला हसू आलं, पण आजीचा सन्मान ठेवत तो समजावून सांगत म्हणाला, आजी, अगं दसरा दिवाळी हे सण आपल्या गरिबांसाठी. श्रीमंतांचं काय आहे ग, त्यांना रोजच दसरा, रोजच दिवाळी. सरकारबद्दल आजीचं कुतूहल आणि तिची गंभीर मुद्रा बघून बाजी जरा मस्करीत म्हणाला, मग काय आजी,
जायचं का आपण उद्या तालुक्याला सरकारांच्या घरी? होय, जायचंय. काय? बाजी चपापला. त्याला आजीच्या या उत्तराची मुळीच अपेक्षा नव्हती. काम नसताना आजी कधीच कोणाकडे जायची नाही. आपलं घर आणि आपण असं तिचं असायचं. वय, जायचंय जायचंय उद्या सरकाराच्या घरी, उद्या जायचं, आजी म्हणत होती. आणि आजी ज्या गंभीरपणे जायचं म्हणत होती ते ऐकून बाजीला नाही म्हणणं शक्य नव्हतं. त्यांनी होकारार्थी मान डोलावली. थोडा वेळ आजी तशीच बसून होती, कसल्या तरी विचारात गढून गेलेली. थोड्या वेळाने तिने आपलं काम बंद केलं आणि झोपडीत गेली. थोडा वेळ काहीतरी विचार करत उभी होती ती. नंतर डबे खंगाळत काहीतरी शोधत राहिली. बाजीला आजीच्या वागण्याबद्दल कुतूहल निर्माण झालं. एवढ्या मोठ्या माणसाच्या घरी सांत्वनाला आपल्यासारख्या गरिबानं जायचं म्हणजे जरा अतिच होतं. दुसऱ्या दिवशी बाजी भल्या सकाळी लाईन टाकायला निघून गेला. जाताना आजीला रिक्षानं 9-10 वाजेपर्यंत तालुक्याला यायला सांगितलं. तो स्वतः स्टँडवर थांबणार होता. हल्ली तालुक्याला जाण्यासाठी कोणीही एसटीची वाट बघायचे नाहीत. एसटी कधी वेळेवर येणार नाही. त्यामुळे मग गावागावात रिक्षा झालेल्या. 20-1 मिनिटात लोक तालुक्याला पोहोचत. सरकारांच्या बंगल्यावर गर्दी होती. बाहेर मोठमोठ्या महागड्या मोटरगाड्या उभ्या होत्या. सगळीकडे गंभीर वातावरण होतं. नोकरांची धावपळ सुरू होती. हिरा आणि बाजी दालनात आले. तात्यासाहेब सरकारांचा हार घातलेला फोटो ठेवला होता. शेजारी एक युवक बसला होता. त्यांचा मुलगा असावा, बाजीने अंदाज केला. समोर मोठमोठे शेठ लोक बसलेले होते, पांढऱ्या शुभ्र कपड्यात. बाजी त्यातल्या बहुतेकांना ओळखत होता. पेपर लाईन टाकण्याचा हा एक फायदा. या शेठ मंडळीत शहरातला मोठा बिल्डर होता, महावीर शहा. टॅक्स चुकवला म्हणून एकदा त्याच्या बंगल्यावर इन्कम टॅक्स विभागाची धाड पडलेली. त्यांच्या शेजारी किराणा मालाचे घाऊक व्यापारी शेठ जन्मालाल भन्साळी बसलेले होते. हा जमनालाल व्याजानं पैसेही द्यायचा. त्याचे पैसे बुडवण्याची कोणातही हिंमत नसायची. पलीकडेच तालुक्याचे नेते रमण उर्फ नाना काळदाते आणि गोवर्धन मेहता उर्फ लालाजी बसले होते. दोघं वेगवेगळ्या पार्टीचे, पण दोघात मैत्री पक्की. या मंडळीत कपड्यांचा व्यापारी सोहनलाल गुजराती सुद्धा होता. पक्का व्यावहारिक माणूस. त्याला माणूस म्हणणंच चुकीचं. आम्हा पैसा कमावला होता गुजरातीनं, पण आपल्या आईवडिलांना त्यांनी घराबाहेर काढलेलं. प्रकरण पोलिसात सुद्धा गेलं होतं. कॉलेजच्या कार्यकारी समितीचे प्रमुख गिरीधर शर्मा सुद्धा बसलेले बाजीला दिसले. अजून बरेच लोक. एक एक शेठ आपलं पोट सांभाळत बोलत होता. शहा बिल्डर तात्यासाहेबांच्या मुलाला सांगत होता की सरकारांकडे त्याचे 15 लाख रुपये येणं आहे, 5 वर्षांपूर्वीचं. कशाचं ते मात्र त्याने नाही सांगितलं. गुजराती साहेब सांगत होते, माझे 10 लाख 1,000 आणि 50 रुपये फक्त येणं आहे. बाजी मनात म्हणाला, या माणसानं कधी कोणाला 1 रुपयाचं उधार दिलं नाही, एकदम 10 लाख रुपये. गिरीधर शर्मा सांगत होते की कॉलेजसाठी त्यांनी 10 लाखांची देणगी आम्हाला कबूल केली आहे, पण अजून ती काही मिळालेली नाही. बाजी मनात स्वतःशी म्हणाला, कॉलेजला सरकारचं अनुदान आहे. अनुदानाचे सगळे पैसे खाऊन बसलेत. कॉलेजच्या मुलांकडनं कशाच्याही नावानं पैसे जमा करतात, पालकांकडनं देणगी मागतात. तरीही ग्रंथालयात पुस्तकं नाहीत, प्रयोगशाळेमध्ये साहित्य नाही आणि खेळायला मैदान नाही. भन्साळी साहेब सांगत होते की त्यांचे व्याजासह 9 लाख रुपये येणं आहे. ॲडव्होकेट भटसाहेब सांगत होते की सरकारांची कोर्ट कचेरीची कामं मी बघत होतो. आजपर्यंत माझी फी मी कधी मागितलीच नाही. म्हटलं सरकारांना उदंड आयुष्य लाभेल, मिळतील पैसे. बोलता बोलता त्यांचा गळा भरून आला होता. त्यांचा अभिनय बघण्यासारखा होता. भटसाहेब, तुमची फी किती देणं आहे तेवढं मला सांगा. 10,04,00,000 रुपये. मुनीम एका कागदावर सगळे आकडे लिहून घेत होता. अजून कोणाचं काही देणं आहे का?
हिरा आजी उठली. बसलेले सगळे अवाक झाले. मळक्या फाटक्या लुगड्यात आलेली ही बाई, सरकार या बाईचं पण देणं लागतो का काय? आता आजी, तुम्हीच मागायचं बाकी होतात. नाही नाही सरकार, नाही सरकार, मी माग आहे, नाही आले. असं म्हणत तिने पदरात बांधलेल्या नव्या जुन्या नोटा काढल्या, सरकारच्या फोटोपुढे ठेवल्या, नमस्कार केला आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, अहो सरकारांचं माझ्यावर लय उपकार आहेत, लय म्हणजे लईच बघा. अहो माझं गाव इथून 10 मैल झाली असतील 20 वर्ष त्या गोष्टीला. माही सून म्या इथं तालुक्याच्या दवाखान्यात आणली होती. गरुदरबाई, पोटात कळा येत होत्या. अहो म्या गावाकडं कित्येक मुलींचं सुनांचं बाळणपण केलेलं, पण माझ्या सुनेची सुटका मायाच्यानं नाही झाली. बाळ पोटात आडवं आलतं. कसं तरी तालुक्याच्या दवाखान्यात आणलं, पण डॉक्टर म्हणले बाई हिथं मोकळी होणं अवघड आहे, लगेच जिल्ह्याला न्यायला लागन. अहो डॉक्टरचं बोलणं ऐकलं आणि मला तर भवळच आली. मटकन खालीच बसली मी. हातात पायका नाही, कोणी मदतीला नाही, कधी जिल्ह्याचं तोंड पाहिलेलं नाही. एकुलता एक सोन्यासारखा पोरगा, त्याला जाऊन 3च महिने झालेले आणि सुनबाई काही मोकळी होत नव्हती. पोरगा गेला पर त्याचा वंश जगू दे, मुलगा असो नाही तर मुलगी, मायलेक जगले म्हणजे झालं. म्या डॉक्टरच्या हातापाया पडत होते आणि त्याच वेळी दवाखान्यात सरकार कुठल्याच्या कामानं आलते. त्यांनी ते सगळं ऐकलं आणि माझ्यावर दया केली. लगी त्यांनी त्यांच्या ड्रायव्हरला बोलवलं, स्वतःची मोटर गाडी दिली आणि सुनेला आणि मला जिल्ह्याच्या दवाखान्यात सोडायला सांगितलं. वर माझ्या हातात 5,000 रुपये काढून दिलेत. तुम्हाला सांगते, माझ्या सुनेचा जीव वाचला, माझा नातू वाचला. आज मुलगा हयात नाही, पण माझा नातू हा काय, हा बाजीराव. बाजीरावला तिने हाताच्या इशाऱ्यानं जवळ बोलवलं. हा माझा बाळ सरकारांच्या दयेमुळं माझ्या नजरेस पडला. अहो त्या दिवशी सरकार मदतीला धावून आलं नसतं तर माझं सगळं संपलं असतं की. सरकारांची ही मदत मी कधीच विसरणार नाही. त्यांच्या उपकारातनं उतराई होणं लय अवघड आहे. या 5,000 काय होणार हो तुमचं? पण दादा, हे 5,000 म्हणजे माझं आयुष्य आहे. ते देण्यासाठी मी आजपासून लय धडपड केली, पण फाटक्या संसारात कधी जमलंच नाही बघा. आज नसते ना दिले, ते हे कर्ज माया मनावर मरस्तवर राहायचं राहिलं असतं. सरकारचा मुलगा उठून उभा राहिला. हिराबाईचे जोडलेले दोन्ही हात आपल्या हातात घेत भरल्या कंठानं म्हणाला, आजी, अहो सगळे लोक इथे काही ना काही घेण्यासाठी आलेत, देणारं कोणीच नाही. एकट्या तुम्ही काहीतरी द्यायला आलेले आहात. खरं तर तुमच्याकडे कधी कोणी पैसे मागितले नाहीत, मागितलेही नसते. माझ्या वडिलांनी ना कधी कुठली गोष्ट लिहून ठेवली नाही आणि त्याचा फायदा घ्यायला लोक टपलेले आहेत. पण तुम्ही याला अपवाद ठरलेले आहात. हा तुमच्या मनाचा खरेपणा आहे. तुमचे आभार मानावेत तेवढे कमीच आहेत. पण तुमच्यामुळे मला माझ्या वडिलांची उंची अजून कळली. माझ्या मनात माझ्या वडिलांबद्दलचा आदर अजूनच वाढलाय. हिराबाई परत निघाल्या. तिथे जमलेल्या सगळ्या लोकांनी हिराबाईला वाट करून दिली. बाजीरावच्या खांद्यावर हात ठेवून हिराबाई हळूहळू सरकारवाड्याच्या बाहेर पडल्या. त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचं समाधान दिसत होतं. बाजीरावाच्या मनात अनेक प्रश्न घर करून होते. घरी पोचताच त्याने आजीला पहिला प्रश्न केला, आजी सरकारचं पैसे द्यायचे हे कधी बोलले नाही तुम्हाला? अरे त्यात काय बोलायचंय बाजी, तुला सगळं सांगून कशा पाय काळजी टाकायचं म्हणून नाही बोलले मी. थोडा वेळ बाजी शांत राहिला आणि म्हणाला, आजी मला एक सांग, काल साखरेला घरात पैसे नव्हते आणि आज एकदम 5,000 कुठून आले ग? आजी हसली. बाजीकडे मिश्किल डोळ्यांनी बघत म्हणाली,
अरे डब्यांमध्ये सापडल्या 100-100च्या 2-4 नोटा आणि बाकीची आजीनी आपला डावा कान बाजीला दाखवला. अगं हे काय आजी, तू कानातली बाळी विकली वय? अगं तेवढीच तर होती तुझ्याकडं. अरे विकून टाकली ती, विकली. आप्पा सोनाराला आज सकाळी सकाळी विकून टाकली. तालुक्याला सकाळी लवकर पोचले, आप्पारावच्या दुकानावर गेले. त्याची अजून झाडलोट चालू होती. पण त्याला माझी गडबड सांगितली. त्यांनी पटदिशी कानातनं बाळी काढली, पैसे देऊन टाकले आणि ते घेऊन मी स्टँडावर तुझ्या आधी हजर झालते. बाजीला आजीचं कौतुक वाटलं, अभिमान सुद्धा. त्याच्यासाठी आजी हिरो होती. तो आजीला हसत हसत म्हणाला, पण आजी आता तुझं कसं होणार? अगं मरताना अंगावर सोन्याचा कणभर तरी दागिना असावा असं म्हणतात, त्याच्याशिवाय मुक्ती नाही असं म्हणतात. आता तुझी मुक्ती कशी होणार? हिराबाई हसली, क्षणभर शांत राहिली. नंतर दूरवर बघत म्हणाली, बाजी अरे असं म्हणतात का मरताना बाई माणसाच्या अंगावर कणभर तरी सोनं असावं, नाही तर तिच्या आत्म्याला मुक्ती मिळत नाही. पण खरं काय खोटं काय आपल्याला काय ठाव नाही. मला एवढंच कळतंय बाबा का मरताना मनाव कुणाचं वजं राहू नाही. त्यातच माणसाची खरी मुक्ती आहे. सरकारचं देणं दिलं, आता माया मनाव कसलंही वजं नाही. आता मी समाधानानं मराय तयार आहे. मग अंगाव सोनं असो नाही तर नसो, मुक्ती मिळो नाही तर नाही मिळो, काय फरक पडतो रे त्याने? आणि मेल्यानंतरची मुक्ती काय कामाची सांग बरं? खरी मुक्ती तर मला आत्ता जिवंतपणी मिळाली रे. बोलता बोलताच आजीनं आपल्या पदरात बांधलेली 100ची एक नोट काढली, तेवढीच वाचली होती. बाजीच्या हातावर ठेवत हसत हसत म्हणाली, जा आता थोडं दूध आणि साखर घेऊन ये, आज आपल्या दोघांसाठी खीर बनवती मी. बाजी आपल्या आजीकडे मोठ्या अभिमानानं बघत होता. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात राजेंद्र खैरनार सरांची कथा मुक्ती. ही कथा 2019च्या शब्दकुसुम या दिवाळी अंकात प्रकाशित झालेली कथा. ही कथा तुम्हाला नक्की आवडली असेल. हा व्हिडिओ लाईक करा, हाईप करा. कथा कशी वाटली हे आम्हाला कळण्यासाठी कमेंट जरूर करा. ही कथा आपल्या कथाप्रेमी मित्रपरिवारात, नातेवाईकात शेअर करा आणि त्या सर्वांनाही दीपक रेगे कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायची विनंती माझ्यातर्फे करा. श्रोते हो, भेटत राहूया दीपक रेगे कथाकथन चॅनलवर अशाच उत्तमोत्तम कथा आणि कादंबरी ऐकण्यासाठी. नमस्कार श्रोते हो.